नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण तुमच्यासाठी जे 1 ऑगस्टच्या शिफ्टला म्हणजे जी पहिली 12 वाजताची नंतर 4 वाजताची शिफ्ट झाली होती त्याच्यामध्ये जे मेमरी बेस्ड क्वेश्चन असतील. मेमरी बेस्ड क्वेश्चन म्हणजेच ज्या मुलांनी एक्झाम दिली त्या मुलांकडून आपण थोडंसं ॲनालिसिस करून आणि त्यांना विचारून ॲक्च्युअल सेंटरला जाऊन त्यांना विचारून ते क्वेश्चन आपण कलेक्ट केले आणि कोणते क्वेश्चन विचारले होते. आता याच्यामध्ये मित्रांनो हे मेमरी बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. मेमरी बेस्ड म्हणजे काय, 90% क्वेश्चन तर जे विचारले असणार तेच असणार आहेत, पण 10% असे असू शकतात की ते ऑप्शनमध्ये थोडेसे आता तुम्हाला तर माहितीच आहे की पेपर आपल्याला आहे असा भेटत नाही, बरोबर. पेपर आपल्याला त्याची क्वेश्चन आपल्याला भेटत नाहीत, पण मी तुमच्यासाठी थोडासा प्रयत्न केलेला आहे की तसेच क्वेश्चन मिळावेत. आणि तसे क्वेश्चन मला भेटले, पण एक 15 क्वेश्चन मला तसे भेटलेले आहेत की जे ॲक्च्युअल एक्झामला तुमच्या आले असतील. जरी नसेल आले तरी थोडंसं कम्पेअर करा तुम्ही. ऑप्शनमध्ये याच्यामध्ये थोडंसं खालीवर 19-20 असेल, पण बऱ्यापैकी मी त्याच ह्याचे क्वेश्चन काढण्याचा मी प्रयत्न केला. जर माझा प्रयत्न तुम्हाला हा आवडत असेल तर पहिली गोष्ट आधी तुम्ही सबस्क्राईब करा. आधी तुम्ही चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, तरच हा पुढे व्हिडिओ तुम्ही बघा. कारण याला मित्रांनो खरंच खूप मेहनत लागते. मी पण ड्युटी करून म्हणजे सकाळी ऑफिसला जाऊन संध्याकाळी रिटर्न येऊन PDF बनवून मग PPT बनवून मग त्याच्यावरती मग तुम्हाला लेक्चर बनावं लागतं. त्यामुळे पहिलं तर सबस्क्राईब करा आणि नंतर हा व्हिडिओ बघा. आता बघा, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नांवरती जाऊयात. आता हा सेशन कसा असेल तर क्वेश्चन असतील तर तुम्ही कम्पेअर करायचे की हा क्वेश्चन आला होता का, जर आला असेल तर आपला बरोबर आहे का, तो चुकला आहे, तो फक्त तुम्हाला बघायचा आहे. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. आता बघा असं क्वेश्चन आला होता. तर बघा काय क्वेश्चन होता की वित्तीय व्यवस्थापनाचे प्रमुख उद्दिष्ट डॅश डॅशचे महत्मीकरण हे मानले जाते. तर बघा ऑप्शन काय, नफा, संपत्ती, तर भागधारकांच्या संपत्ती. याचं उत्तर काय असणार आहे, भागधारकांच्या संपत्ती. तुम्ही कम्पेअर करा मित्रांनो की तुम्हाला म्हणजे तुमचं बरोबर होतं का चुकीचं होतं. पुढे बघा, खालीलपैकी कोणता ऑडिट प्रक्रियेचा ऑडिट प्रक्रियेचा भाग नाही. तर बघा, योजना आखणे हा भाग आहे, पुरावे गोळा करणे हा ऑडिटचाच भाग आहे, अहवाल सादर करणे हा पण ऑडिटचा भाग आहे, पण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणे हा ऑडिटचा भाग नाही मित्रांनो, हा ऑडिटचा भाग नाही. म्हणजे उत्तर काय हे असणार आहे. ठीक आहे, पुढचं बघूयात. बघा, GST कायद्या अंतर्गत सॅक म्हणजे SAC चा संदर्भ काय देतो, म्हणजे त्याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला आहे की काय असेल. तर बघा, आता हा इंग्लिशमध्ये विचारला आहे, पण ऑप्शन मराठीत पण घेतलेले आहेत. पण त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो, सेवांसाठी वर्गीकरण कोड, म्हणजेच इंग्लिशमध्ये काय, सर्व्हिस अकाउंटिंग कोड असं त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही कम्पेअर करा की तुमचे किती बरोबर आले, या 3पैकी किती बरोबर आले जर हे क्वेश्चन पेपरला तुमच्या आले असेल तर. कारण मित्रांनो काय आहे की 2 शिफ्ट होते ना, 12 वाजता आणि 4 वाजताची शिफ्ट होती. त्यामुळे ज्यांना इथं क्वेश्चन वाटत असेल की सर हा मी क्वेश्चन बघितलाच नाही, तर तो क्वेश्चन दुसऱ्या शिफ्टला कदाचित आला असू शकतोय. तो क्वेश्चन कदाचित दुसऱ्या शिफ्टला आला असू शकतोय. तर बघा, पुढं काय विचारलं आहे. बघा, पुढं विचारलं आहे की IRDAIचे पूर्ण स्वरूप काय आहे. हा खूप सोपा क्वेश्चन होता. बघा, आता IRDAI ही इन्शुरन्स कंपनी आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे ती इन्शुरन्स कंपनीला काय करते, त्याची अथॉरिटी येते. तर बघा काय, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया आहे ना. आता तुम्हाला फसवा ऑप्शन कसा दिला होता, तर इन्शुरन्स रेग्युलेशन, इन्शुरन्स रेशुरन्स, इंडियन रेग्युलेटरी, म्हणजे असं फसव क्वेश्चन. प्रत्येकाच्या इन्शुरन्स टाकले आहे बघा, प्रत्येकाच्या इंडिया पण टाकले, प्रत्येकाच्या इन्शुरन्स. त्यामुळे इथं फसण्याचे क्वेश्चन सोपं होतं, पण फसण्याचे चान्सेस जास्त होते. तर काय याचं आन्सर होतं की इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं उत्तर याचं होतं. पुढं आहे बघा 5वं क्वेश्चन, भारतीय स्टॉक एक्सचेंज आणि म्युच्युअल फंडचे नियमन कोण करते. बघा, भारतीय स्टॉक एक्सचेंज आणि म्युच्युअल फंडचे नियमन कोण करते, तर सेबी करते. कोण करते, सेबी, बरोबर. पुढं होतं बघा, RBI कोणत्या प्रकारच्या कंपनी संस्थेअंतर्गत येते. आता बघा, इथं भरपूर मुलं फसलेले आहेत, भरपूर मुलं. आता काय मुलांनी आन्सर क्लिक केला असणार. बघा, सरकारी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी आपण, किंवा अजून एक फसू शकतात की तुम्ही म्हणू शकता RBI ही काय आहे रे, RBI ही एक बँक आहे, बरोबर. आणि बँक तुम्हाला माहिती आहे काय, पब्लिक सेक्टर असतात बँक आहे ना, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असते, बरोबर.
तर तुम्ही म्हणू शकता की सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पण त्याचं उत्तर मित्रांनो संविधानिक संस्था आहे, ते स्वतंत्र आहे. ती जरी एक बँक असेल तरी एक ती स्टॅट्युटरी बोर्ड आहे आणि ती स्वतंत्र बँक आहे. स्वतःचे निर्णय ती स्वतः बँक घेते, स्वतःचे निर्णय स्वतः घेते, अशी ती आहे, ती बँक आहे RBI. त्यामुळे इथं खूप मुलं फसण्याची शक्यता होती. त्यामुळेच तुम्हाला मी मित्रांनो म्हणतो की याच्यामध्ये काय आहे ना, की तुम्ही म्हणू शकता की सर मी 50 पैकी 45 सोडवलेत आणि मला वाटते की माझी 40 ॲक्युरेसी आहे, असे सगळेच म्हणतात. मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, पण असे सगळे म्हणतात की 45 सोडवले मग 40 ॲक्युरेसी आहे, मग 40 बरोबर आहे. पण मला सांगा असे जे प्रश्न आहेत RBI कोणत्या म्हणजे अशासारखे प्रश्न आहेत ते तुम्हाला काय करतात रे, ते तुम्हाला मार्क्स तुमचे मायनसमध्ये जातात. आणि इथं निगेटिव्ह मार्किंग आहे, तुम्हाला जर माहीत आहे इथं काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे हे तुम्हाला जर माहीत आहे. मग असे क्वेश्चन हळूहळू आपले काय होतात, निगेटिव्हमध्ये जातात. त्यामुळं मी जो कट ऑफ सांगितलेला आहे त्या दरम्यान हा कट ऑफ राहण्याची मला तर चान्स वाटतोय. बाकी बघूयात आपण, ते एक प्रिडिक्शन आहे. बघा 6 क्वेश्चन झाले. पुढचा क्वेश्चन बघा, हे क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन आला होता का नव्हता हे कन्फर्म मला माहीत नाही, पण आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये एका विद्यार्थ्याने टाकला होता बघा. IIF मीन्स आहे ना, त्याचं काय विचारलं आहे तुम्हाला, त्याचा शॉर्ट फॉर्म विचारलेला आहे, काय आहे ते बघा. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड, अकाउंट इन्व्हेस्टमेंट फंड, अल्टर्ड अकाउंट सिस्टीम, आर्टिफिशियल अकाउंट सिस्टीम, फायनान्स. तर याचं उत्तर काय आहे, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड असं याचं उत्तर आहे. आता पुढं बघा, हे क्वेश्चन आलेत का नाहीत मला माहीत नाही बरं का. हे जे 3 क्वेश्चन आहेत 7, 8, 9 हे क्वेश्चन आलेत का नाही मला माहीत नाही ॲक्च्युली, पण एका विद्यार्थ्याने आपल्या कमेंट बॉक्समध्ये हे टाकले होते की सर असे आले होते म्हणून मी घेतलेत. पण कुठल्या ना कुठल्या परीक्षेला तुम्हाला उपयोगी पडेल आणि ॲनालिसिसला पण आपल्याला फायदा होईल, त्यामुळे घेतलेत. बघा IFSC कोड डिनोट, IFSC म्हणजे काय, तर इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड, बरोबर. डायरेक्ट उत्तर दिले बघा. स्विफ्टचा फुल फॉर्म काय आहे रे स्विफ्टचा, तर बघा सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन. वर्ल्ड वाईड स्विफ्टमध्ये काय होतं, वर्ल्ड वाईड ट्रान्झॅक्शन होतात, म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर पण आपण करू शकतो. तर कोणत्याही करू शकतो, स्विफ्टने करू शकतो. तर त्याचा तो काय फुल फॉर्म आहे. पुढे आहे बघा, किती झाले क्वेश्चन, 9 झाले. आता पुढे बघा, पुढे आता हे क्वेश्चन बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय दाखवले जाते, तर काय दाखवले जाते, प्रॉफिट लॉस तुम्हाला तर माहीत आहे, नफा आणि तोटा आहे ना, प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला तर माहीत आहे बघा. असं आपलं स्टेटमेंट असतं, बरोबर, P&L अकाउंट, बरोबर. तर याच्यामध्ये आपण काय करतो रे, इकडे काय करतो आपण, प्रॉफिट दाखवतो आणि इकडे काय दाखवतो आपण, लॉस दाखवतो, तुम्हाला तर माहिती आहे असं आहे ना. तर ते एक आहे. तर पुढे बघा, लेजर म्हणजे काय, लेजर म्हणजे काय तर काय, मेन अकाउंटिंग बुक आहे. लेजर काय आहे रे, मेन अकाउंटिंग बुक आहे. पुढं 12 काय, करंट असेट म्हणजे काय, करंट असेट बघा, करंट असेट म्हणजे काय, करंटवाली तर रोख रक्कम, त्याला आपण काय म्हणतो, करंट असेट म्हणतो. आता पुढचे बघा, पुढचे लास्टचे 3 क्वेश्चन बघा, हे महत्त्वाचे क्वेश्चन आहे बघा. खालीलपैकी कोणते मूलभूत लेखा समीकरण आहे किंवा म्हणजे अकाउंटचं इक्वेशन आहे, कोणते मूलभूत आहे, तर बघा मालमत्ता इज इक्वल टू भांडवल प्लस देणी, बरोबर. मालमत्ता बरोबर भांडवल अधिक देणी, हे काय आहे रे, तर हे एक लेखा समीकरण आहे ना. आता बघा इथं मालमत्ता फसवण्यासाठी दिलं आहे, मालमत्ता बरोबर भांडवल वजा देणी, मालमत्ता बरोबर देणी वजा भांडवल, भांडवल बरोबर मालमत्ता वगैरे वगैरे दिलं आहे. पण तुम्हाला जर तुम्ही अकाउंटिंगचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे बेसिक इक्वेशन माहीत असलं पाहिजे. हा एक क्वेश्चन होता बघा, हा होता मला माहीत आहे, म्हणजे हा कन्फर्म होता हे मी सांगू शकतो तुम्हाला, आणि हा एक कन्फर्म होता हे पण सांगू शकतो तुम्हाला. बघा खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यात समाविष्ट नाही. आता रिझर्व्ह बँक इंडिया काय करत नाही बघा, काय करत नाही रिझर्व्ह बँक इंडिया, तर बघा चलन वितरण करते, ही तर मेन कार्य तिचं आहे, बरोबर. रेपो दर निश्चित करते, आत्ताच रेपो दर खालीवर झाले, हे पण बँकेचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्य आहे. बँकांचे नियंत्रण करते, बरोबर आहे ना. कोणत्या बँकेनं फ्रॉड केला, काय केलं तर लगेच त्याच्यावरती पेनल्टी वगैरे लावते आहे ना. तर थेट कर वसूल, आता हे थेट कर वसूल कधीच करत नाही, लक्षात घ्या. हे बँकांकडूनच पैसे घेते किंवा बँकेनंच पैसे देते, थेट कर वसूल कधीच करत नाही. त्यामुळे डी ऑप्शनचं उत्तर असणार आहे की यात समाविष्ट नाही. आणि लास्ट आणि बेस्ट क्वेश्चन बघा, कॉन्ट्रा एंट्री कोणत्या पुस्तकात केली जाते. कॉन्ट्रा एंट्री कशामध्ये करतो रे आपण, तर कॅश बुकमध्ये करतो. कशामध्ये करतो, कॅश बुकमध्ये करतो. आता मित्रांनो तुम्हाला जाता जाता एक सांगायचं आहे, ते फक्त लक्ष देऊन नीट ऐका बघा. तुम्ही कमेंट करून तुम्ही जे क्वेश्चन तुम्हाला आठवतात, त्या क्वेश्चन तुम्ही कमेंट करा
जेणेकरून आपण नेक्स्ट सेशन त्याच्यावरती घेऊ. आणि अजून जे रिजनिंग तुम्ही कमेंट करून सांगा की रिजनिंगमध्ये रिजनिंगचे मी रिजनिंगचे पण क्वेश्चन काढलेत, मॅथ्सचे पण क्वेश्चन काढल्यात, ते पण आपण घेतले पाहिजेत का, आणि मराठीचे पण क्वेश्चन काढल्यात ते पण आपण घेतले पाहिजेत का. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर आपण लवकरच त्याच्यावरती पण सेशन घेऊयात. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला हे सेशन म्हणजे हे सेशन तुम्हाला बघायला भेटतील. आणि हे बघितल्यानंतर तुम्ही तुमचा स्कोअर ठरवू शकता, म्हणजे तुम्ही फ्री होऊ शकता की हां बाबा मला एवढे मार्क पडतात. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरू नका, जेणेकरून मला पण समजेल की आपण कशावरती व्हिडिओ घेतला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.